नमस्कार, शिवशाही न्यूजमध्ये आपलं स्वागत। आज फुलंब्री तालुक्यातील पिंपळगाव या ठिकाणी आहोत। तर तालुक्यामध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समिती या निवडणुका सध्या चालू आहेत। तर आपण पिंपळगावच्या लोकांना विचारू की इथं कोण उमेदवार आहे आणि त्यांची सविस्तर माहिती, कोणता उमेदवार काय करणार आहे, काय आश्वासन दिलेले आहे जनतेला आपण थेट विचारू। तर शिवशाही न्यूज बघण्यासाठी सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा। तर आपण बघू। नमस्कार, नाव सांगा आपलं, पुढे बर। बाबा, काय वाटतं तुमचं गाव कोणतं आहे तुमचं? पिंपळगावचं। काय वाटतं तुम्हाला आता हे जे जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका चालू आहे, काय कळतं? नाही कळतं नाही, तो कोण विकास कामाची काही माहिती सांगता येईल? काहीच नाही, आपण त्या क्षेत्रात नाहीच। नाही क्षेत्र मतदान तर करशाल, मतदान करू। मग मतदान करशाल मग तर मग कोणते उमेदवार चांगले, काय चांगले, ते काय सांगता येईल? येळावर काय बुद्धी देतो काही नाही। असंच यांचं म्हणणं आहे, वेळेवर काय बुद्धी देतो काय, असं म्हणणं आहे। आजच काय सांगतो ठीक आहे, तुम्हाला? पूर्वीच्या ज्या निवडणुका होत होत्या बाबा, तर कशा पद्धतीने राहायच्या आणि आताच्या निवडणुका कशा पद्धतीने राहायच्या, तर थोडी माहिती सांगा। काही माहिती तुम्ही नाही, नाही, सांगितलं नाही, आम्हाला। तुम्ही जास्त यार माहिती सांगा ना, अरे पण तुम्हाला काय कोणाला तरी मतदान करणार आता आहे तुम्ही? तुमच्या मतदान कोण नाही करू आम्ही. तुमचं वय किती चालू आहे? वय किती चालू मला ते माझं वय 80 वर्षाचे आहे। तर सरासरी यांनी 8-10 वेळेस तुम्ही मतदान केले असेल। 8-10 डझन केलं। आहे ना? 8-10 डझन। बर, तर मला ते सांगा, पूर्वीच्या निवडणुका होत होत्या, सभा होत होत्या, कशा पद्धतीने होत होत्या आणि आताच्या निवडणुका कशा पद्धतीने होत्या ते सांगा। आता होते फक्त पैसे करता, जो पैसे देईल त्याला मतदान करतो। बाबाचं हे म्हणणं आहे की आता निवडणुका पैशावर चालतात, पूर्वीचे कसे? मला ते पाहायचं होतं। पूर्वीच्या निवडणुका तुम्ही ज्यावेळेस 18-20 वर्षाचे होते, 18-20 वर्षाचे होते, त्यावेळेस कशा पद्धतीनं सभा घेतल्या जायचे, लोकांना काय आश्वासन राहायचे, काय ते सांगा मला। कामं करू बा, मी असं करू तसं करू सांगायचं। बरं, केली ना नाही नाही, गावामध्ये ज्यावेळेस एखादा नेता आला तर तो आल्यानंतर गावातील लोक कशा पद्धतीनं त्या निवडणुका होत होत्या पूर्वीच्या? मग ते यायचे गावात सांगायचे, बर, लोक ऐकत होते का? ऐकत उठून जात होते, होते? ऐकत होते। ऐकत होते। आता आता काही थांबायचे काही जाते 4 पार्ट्या झाले, 4 हा गावापर्यंत 4 चार काय पार्ट्या. ना समजे। बर, आता ज्या गणोरी गटातून तुमचं गाव येतं, तर गणोरी गटामधून कोण कोण उमेदवार उभे आहे हे तरी माहिती का? काय नाही, नाही, एक वेळ आपल्याला आलेली माणूस आपल्याला हे तुमच्याकडे आले असेल ना पॉम्पलेट घेऊन? नाही, अजून काहीच नाही आलं कोणी. नाही. कोणीच नाही. या बाबाचं म्हणणं असं आहे की गणोरी गटामधून जे उमेदवार आहे तर कोणीच आलेले नाही, असं बाबाचं म्हणणं आहे। त्यांच्याकडे कोणीच आलं नाही असं ते म्हणतात। तर आपण बघू, काही नागरिक जे आहे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ की काय वाटतं, वातावरण कसं आहे आणि कोण विजय मिळवणार आहे, काय मिळवणार आहे, आपण सविस्तर जाणून घेऊ। तर सांगा आपलं नाव। नारायण वाटते लोकशाहीचं हा. नेटवर्क। नमस्कार। शिवशाही न्यूजचं। बर, तर काय वाटतं आता गणोरी गटातून कोण विजय बाजी मारू शकतो? जो विकास करेल, पुढे पुढे या। जनता सत्तेमागे असते। बर, ते कॅमेरा। जनता ही सत्तेमागे असते। आपल्या कामाचं, सामुदायिक कामाचा विचार करून, ठीक आहे, एखादा आपण अपक्ष निवडून द्याला, आपला विकास होत नाही। सत्ता आहे तर भत्ता आहे। बर, जिथं आपलं काम, विकासाचं काम दिल्ली ते गल्ली एकच आहे, तरच विकास आहे। बर, कोणत्याही हा, गावाचा यांचं म्हणणं विकास असं होऊ आहे की सत्तेमधले जे गल्ली ते दिल्ली असे त्यांचे विचार होता। तर मला सांगा, किती उमेदवार उभे आहे जिल्हा परिषदसाठी आणि पंचायत समितीसाठी या गटातून गणातून कोण कोण? आता जिल्हा परिषदेसाठी 2 उमेदवार आहे सांगा, नाव सांग। संदीप बोरसे, हा, निखिल चव्हाण. निखिल चव्हाण। अजून पंचायत समितीला बनकर म्हणून आहे. बर, टोंबरे. नाही, याचा अर्थ एवढा विचार करायला लागला, तुमच्याकडे अजून आले का ते लोक? नाही म्हणजे गावामध्ये भेट झाली ते का? आमच्या ह्याच्यात आले नाही, आले नाही, भेटले नाही. आम्ही जे आहे ते माहिती नाही, सांगतो. सभा वगैरे काही कॉर्नर सभा काही झाल्या का? नाही. बर, तर यांचं म्हणणं आहे की बाबा गल्ली ते दिल्ली हा विषय त्यांच्या डोक्यात आहे आणि उमेदवाराची नावं माहिती नाही
असं त्यांचं आपल्याला याचं बोलण्यातून सांगतो. हा, तुमचं काय मत आहे? आमचं काय मत आहे, आम्ही बदला करून टाकणार यावेळेस. हां बदला पाहिजे आम्हाला. आपलं आपलं नाव सांगा. केशव कोंडीबा वाटोळे. हे वाटोळे तर आपल्याला गणोरी गटातील पिंपळगाव या ठिकाणी आपण आहोत. सविस्तर माहिती आपल्याला या ठिकाणी सांगणार आहे, तर आपण जाणून घेऊ त्यांच्याकडून. काय वाटतं तुम्हाला आता या ज्या निवडणुका पंचायत समिती जिल्हा परिषदच्या विषयी? या निवडणुकीत काय बदलाव करायचा आहे आम्हाला. आमचं गाव 75% आघाडीच्या मागे आहे. बरं, आघाडी म्हणजे काय नेमकं? आघाडी म्हणजे शरदचंद्र पवार, काँग्रेस आणि शिवसेना उभाटा. बरं, तर वातावरण कोणाचं चांगलं आहे आता ह्या भागामध्ये? समजा आघाडीचं हे शिवसेना उमेदवार कोण? उमेदवार आपले हे बोरसे, संदीप दादा बोरसे. संदीप दादा बोरसे. ते कोणत्या पक्षातून उभे? ते काँग्रेस. काँग्रेस. तर पंचायत समितीला कोण आहे मग? पंचायत समितीला ठोंबरे साहेब आहे. राजेंद्र तोमरे. राजेंद्र ठोंबरे नगराध्यक्ष आहे फुलंब्रीचे. ते आता आम्ही इकडे घेतले. आता बदलाव करायचा आहे आम्हाला. असं आमच्या गावात विकासच नाही आतापर्यंत. नाही का? नाही काहीच विकास नाही. बरं बस सगळे भामटे लोक हे भाजप बीजेपचे बरं. ते फेकून द्यायचे, कुठून फेकायचे यायला. आता काँग्रेसची सत्ता एक हाती सत्ता येणार इकडे. या गणात पूर्ण करणार वडोद बाजार, बाबरा, गडोरी गट, कोणी काही सांगू 100%, 75% मतदान आमच्या गावातून. ते यांचं म्हणणं असं आहे की बा आघाडीचं सरकार येईल असं यांचं मत आहे. तर ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज.com या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या.